तो मित्रों, हम अब जा रहे माउंट सेरेन मुन्नार। हम पहुंचेंगे 6 घंटे में और हमारी सोनिया बाई गाड़ी चला रही है, देखो। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत अशा ठिकाणी जे ठिकाण गॉड्स ओन कंट्री म्हणून ओळखलं जातं आणि साऊथ इंडियाचं काश्मीर म्हणूनही ज्याची ख्याती आहे। होय, आम्ही जात आहोत मुन्नारला। अष्टमुडी ते मुन्नार 227 किलोमीटर अंतर आहे आणि तिकडे जायला आम्हाला साधारण 6.5 तास लागतील। आजची ही रोड जर्नी खूपच रोमांचक होणार आहे याची मला खात्री आहे। मुन्नारला जाण्यासाठीचा जो रस्ता आहे तो अतिशय सुंदर आहे, शिवाय निसर्ग सौंदर्य तर अगदी खच्चून भरलं इकडे। मित्रांनो, मुन्नार हे केरळ राज्यातील अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे जे पश्चिम घाट पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून सुमारे 1600 मीटर उंचीवर स्थित आहे। इथे असलेल्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात चहाचे मळे आहेत, ज्यामुळे हे शहर हिरवेगार दिसते। आणि येथे मिरी, वेलची, व्हॅनिला, लवंग, जायफळ यांसारख्या मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन होते आणि तेही भरपूर प्रमाणात। त्याचबरोबर उत्तम अशा कॉफी उत्पादनासाठी देखील केरळची माती अतिशय उपयुक्त आहे। मित्रांनो, मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मुन्नारला प्रति काश्मीर किंवा दक्षिण भारतातलं काश्मीर म्हटलं जाण्याचं कारण म्हणजे येथे असलेल्या हिरव्यागार टेकड्या, धुक्याने वेढलेल्या दऱ्या, चहाचे मळे आणि धबधबे। हो, मुथिरापुझा, नल्लाथन्नी आणि कुंडला या 3 पर्वतीय प्रवाहांच्या म्हणजेच पर्वतीय नद्यांच्या संगमावर मुन्नार वसलेले आहे। गौर से देखिए इस बच्चे को, वो केरला का राइस और रसम खा रहा है और उसको बहुत ज्यादा यम्मी लग चुका है। किती जास्त आवडला तुला हा राईस? खूप आवडला। तुम कहना क्या चाहते हो? हाँ, तुला फक्त आईस्क्रीमच खायची आहे, दुसरं आईस्क्रीम सुद्धा काय खात नाही का? पिंक पिंक आईस्क्रीम नाही आहे, येलो 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 आईस्क्रीम आहे। नाही आहे ना? अजून काय सांगू का? ते पापड खा ना। बघ, ही शेवगाची शेंग आहे, ही शेवगाची शेंग तर खातो का नाही? तिखट आहे? एक सुंदर आणि शांत ठिकाण जिथे निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी आणि शांत वेळ घालवण्यासाठी पर्यटक येत राहतात। अशा या मुन्नारमध्ये आम्ही आमचा पुढचा प्रवास करणार आहोत। तर भेटूयात या प्रवासाच्या पुढील सफरीमध्ये। आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत। आत्तापर्यंतच्या आमच्या या प्रवासाचे वर्णन आणि आमचे प्रयत्न आपल्याला आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनल अजून जर का सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। आपण भेटूयात पुढच्या भागात। तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि ट्रॅव्हल करत राहा, कारण लाईफ इज अ जर्नी। नमस्कार, जय शिवराय, जय हिंद।